100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र, शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आता ऐकूयात केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध विकास योजना याविषयी उपकृषी अधिकारी सचिन राजपूत, तालुका कृषी कार्यालय शिंदखेडा यांच्याशी वैशाली गिरासे यांनी केलेली बातचीत. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी बंधूंनो, शिवार गप्पा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करत असतो आणि त्यातून मार्गदर्शन देखील मिळवत असतो. आज आपण केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध विकास योजना, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन वाढ आणि शेतकरी कल्याण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर सचिन राजपूत, उपकृषी अधिकारी, तालुका कृषी कार्यालय शिंदखेडा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग. सर, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपल्या जे केंद्र शासन आहे त्याला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात कोणत्या धोरणात्मक भूमिका बजावण्यात आलेल्या आहेत? बरोबर आहे मॅडम. आताच्या 10 जून तारखेला केंद्र शासनाला जवळजवळ 4399 दिवस म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये केंद्र शासनाच्या पुरस्कृत असे अनेक योजना आमच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम असेल, राष्ट्रीय सेंद्रिय शेती अभियान असेल, राष्ट्रीय मृद पत्रिका आरोग्य अभियान असेल, या राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास योजना असेल, अशा महत्त्वाच्या योजनांचा समावेश या ठिकाणी कृषी विभागामध्ये झालेला आहे आणि त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होताना आपल्याला दिसत आहे. नक्कीच. सर, केंद्र शासनाच्या योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना
प्रत्यक्षात आर्थिक आणि तांत्रिक फायदा कसा झाला आहे? बरोबर आहे. तर आपण जर बघितलं आर्थिक बाजूच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये जी सूक्ष्म सिंचनाची योजना राबवली गेली होती ती राज्य पुरस्कृत योजना 1986-87 पासून होती. परंतु केंद्र शासनाने 2015-16 मध्ये त्या योजनेला केंद्र शासनाने पुरस्कृत करून त्या योजनेमध्ये हिस्सा केंद्र शासनाने 60% घेतला. त्याच्यामुळे केंद्र शासनाचा 60% आणि राज्य शासनाचा 40% असा जवळजवळ शेतकऱ्याला ती 80% लाभ त्या योजनेमधून मिळायला लागला. म्हणजे राज्य शासनाकडून ज्या शेतकऱ्याला 50% लाभ मिळत होता असा त्या शेतकऱ्याला 80% लाभ त्या योजनेमधून मिळायला लागलेला आहे. अशा बऱ्याच योजनांमध्ये केंद्र शासनाचा हिस्सा आहे. त्याच्यामुळे आर्थिक फायदा शेतकऱ्याला झालेला आहे. आणि तांत्रिक फायद्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर जे काही आमच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत आम्ही जे काही शेतकऱ्यांपर्यंत आम्ही ज्या काही योजना पोहोचवतो, जे काही प्रात्यक्षिकं पोहोचवतो, त्याच्यामध्ये नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राचे असेल किंवा विद्यापीठाचं तंत्रज्ञानाचा प्रसार त्या माध्यमातून होत असतो आणि ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं. त्याच्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ आपल्याला दिसून येते. नक्कीच सर, महाराष्ट्रात 80% कोरडवाहू शेतकरी आहेत, तर त्यांना योजनांमध्ये कशा पद्धतीने सामावून घेतलं आहे? आपण जर कोरडवाहू शेतकऱ्यांचा विचार केला तर आज आपल्याकडं जे काही शासनाच्या योजना होत्या कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, तर पूर्वी जर आपण बघितलं राष्ट्रीय सिंचन योजना होती, सूक्ष्म सिंचन योजना, नंतर राष्ट्रीय सेंद्रिय शेती अभियान होतं, नंतर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान होतं आणि कोरडवाहू विकास अभियान सुद्धा यापूर्वी राबवण्यात आले होते. आणि चारही अभियानचं एकत्रीकरण करून राज्य शासनाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान विकास अभियान राबवलं होतं 2014-15 मध्ये. आणि त्याच वेळी शासनाने एक RAD म्हणून कार्यक्रम राबवला. तर त्या RAD कार्यक्रमामध्ये कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये या ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाही आहेत अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केंद्रस्थानी मानून या शेतकऱ्यांना सुविधा या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. कोरडवाहू क्षेत्र विकासामध्ये ज्या शेतकऱ्याला आपत्तीचा सामना करावा लागतो, दुष्काळ असेल, पूर असेल, पाण्याची टंचाई असेल, पिकांना पाणी देण्यासाठी अपुऱ्या सुविधा असतील, अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जोखीम कमी करण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. केंद्र शासनाच्या मदतीने सुद्धा या योजनेमध्ये या ठिकाणी आर्थिक बाजू शेतकऱ्यासाठी उपलब्ध होती. या योजनेमध्ये आपल्याला 2 भाग बघायला मिळतील. एक एकात्मिक शेती पद्धती होती, तर या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आणि दुसरं जे होतं जे काही तर त्याच्यामध्ये मूल्यवर्धन शेती विकास या ठिकाणी या 2 बाबींवर या योजनेमधून शेतकऱ्यांना उभं करण्याचा कार्यक्रम करण्यात आलेला होता. तर या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आपण पिकांची फेरपालट असेल, आंतरपीक पद्धती असेल, नंतर हिरवळीच्या खतांचा वापर असेल, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी पशुधन असेल, फळपीक असेल, अशा शेती पद्धती शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या होत्या. आणि मूल्यवर्धनामध्ये तुम्हाला हरितगृह असेल, शेततळं असेल, सामूहिक शेततळं असेल, तर गांडूळ खत युनिट असेल, तर या सर्व बाजूंचा लाभ देऊन कोरडवाहू शेतकऱ्याला त्या ठिकाणी सक्षम करण्याचा प्रयत्न कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. अच्छा, नक्कीच सर. तसंच 70% छोटे आणि सीमांत शेतकरी जे आहेत आपल्या महाराष्ट्रात, तर त्यांना योजनांमध्ये काय नेमकं स्थान देण्यात आलं आहे? आपल्याकडं जर जे काही आपण छोटा शेतकरी म्हणतो, तर छोटा शेतकरी म्हणजे ज्याचं क्षेत्र 2 हेक्टरच्या आत आहे असा छोटा शेतकरी. आणि सीमांत शेतकरी आपण ज्याला म्हणतो की ज्याचं क्षेत्र 1 हेक्टरच्या आत आहे असं. तर आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये हे शेतकरी, आता जरी धुळे जिल्ह्याचा आपण विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये 2,60,000च्या आसपास आपले खातेदार आहेत. तर याच्यामधून जवळजवळ तुमचे 73,000 खातेदार, 54,000 खातेदार हे तुमचे मोठे शेतकरी आहे. म्हणजे उरलेले सगळे हे छोटे आणि सीमांत शेतकरी आहेत. छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी प्रत्येक योजनेमध्ये जे काही अनुदान देण्यात आलेलं आहे त्या अनुदानामध्ये 10% अनुदान हे जास्तीचं या अल्प आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी हे देण्यात आलेलं आहे. सर, महाराष्ट्रात साधारणपणे 20% क्षेत्र हे बागायती आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनामार्फत नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? आपण जर बघितलं तर जवळजवळ धुळे जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा 17% पर्यंत क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहे. 4,36,000 हे जे काही वैती क्षेत्र धुळे जिल्ह्याचं आहे त्याच्यापैकी 93,000 हे क्षेत्र बागायती आहे. तर या बागायती क्षेत्रामध्ये शासनाने बघितलं आर्की विवाह योजनेअंतर्गत केंद्र शासनाने PDMC पर ड्रॉप मोअर क्रॉप या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाची योजना ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. सातत्याने ज्या शेतकऱ्यांकडे पाणी टंचाई आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे, अशा शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा 80% अनुदानावर लाभ देऊन बागायती क्षेत्रामध्ये वाढ करण्याचे
देण्याचे प्रयत्न हे केंद्र शासनामार्फत सुरू आहे. 55% अनुदान हे केंद्र शासनामार्फत त्या योजनेमध्ये देण्यात आलेलं आहे आणि 25% अनुदान हे राज्य शासनामार्फत देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी जो काही कोरडवाहू शेतकरी आहे त्याला बागायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना आपल्याला दिसत आहे. नंतर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये जर आपण बघितलं तर माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत जे काही पाणलोट क्षेत्राचे कामं करण्यात येतात, एरिया ट्रीटमेंटचे कामं करण्यात येतात, ड्रेनेज लाईन ट्रीटमेंटचे कामं करण्यात येतात. याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. मग याच्यात आपण प्रामुख्याने सिमेंट नाला बंडिंग असेल, माती नाला बंडिंग असेल, डीप सीसीटी असेल, तलाव असेल, नंतर शेततलाव असेल, सामूहिक शेततळे असेल, तर याच्या माध्यमातून वॉटर टेबल वाढलेला आहे आणि बागायती क्षेत्रामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. सर, शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पंतप्रधान किसान मानधन योजना यात नेमका काय फरक सांगता येईल? तर आता दोघं योजना केंद्र शासनाच्या आहेत. तर आता पंतप्रधान किसान सन्मान योजनामध्ये केंद्र शासनाच्या वतीने जो काही अल्पभूधारक, सीमांत आणि छोटा शेतकरी आहे याला वर्षाकाठी 6,000 रुपये देण्यात येतात. त्यालाच महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 6,000 गेलेले आहेत. म्हणजे त्या शेतकऱ्याला या दोघं योजनांच्या माध्यमातून वर्षाकाठी आपल्याला 12,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्यात येतात. परंतु किसान मानधन योजना जी काय आहे, किसान मानधन योजनेमध्ये शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्रीमियम भरायचा असतो. म्हणजे 18 ते 40 वर्षाचा जो काही शेतकरी आहे तर त्याच्या नावाने शेती असलेला व्यक्ती या योजनेमध्ये समावेश घेऊ शकतो. तो 18 ते 40 वर्ष वय असलेला शेतकरी जो आहे तर तो शेतकरी 55 रुपयापासून तो 200 रुपयापर्यंत प्रीमियम भरून त्याला 40 वर्षानंतर म्हणजे 60 वर्षानंतर त्याला त्या ठिकाणी दरमहा 3,000 रुपये पेन्शन सुरू होते. अशी ही किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. बरोबर. सर, आता आपण बघतोय की हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतोय. तर त्यामुळे अतिवृष्टीसारख्या ज्या काही आपत्ती आहेत त्या कारणाने शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होते, तर याबाबत आपण काय सांगू शकाल? अतिवृष्टीचं जर आपण बघितलं तर आता आपण गेल्या 2-5 वर्षापासून हवामानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो आहे. मग अल निनोचं वर्ष असेल, ला निनोचं वर्ष असेल, या संकटांना दुष्काळ असेल, पूर असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, अशा अनेक संकटांना शेतकऱ्याला सामोरं जाताना आपण बघत असतो. तर या अनुषंगाने जे काही अन्नधान्य पिकं असतात शॉर्ट टर्मचे, 5 महिन्याचे, 6 महिन्याचे, 3 महिन्याचे, तर या अन्नधान्य पिकांना शासनाच्या वतीने पंचनामे करून त्या ठिकाणी मदत केली जाते. परंतु जे फळपिकं आहेत की जे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देतात, त्यांचा कालावधी हा बहुवार्षिक असतो. तर अशा फळपिकांमध्ये शेतकऱ्यांचं या हवामानात बदलामुळे खूप मोठं नुकसान होताना दिसतंय. तर आपण जर बघितलं ती केंद्र शासनाची पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचनेत हवामान आधारित फळपीक विमा योजना सुद्धा केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मृग बहारामध्ये 8 फळपिकांना अधिसूचित करण्यात आलेलं आहे आणि आंब्या बहारामध्ये 9 फळपिकांना या ठिकाणी अधिसूचित करण्यात आलेला आहे. तर मग या ठिकाणी उत्पादनक्षम ज्या काही बागा असतात, मग द्राक्ष आणि डाळिंब तिचं उत्पादनक्षम वय 2 वर्ष आहे, किंवा आंबा, चिकू या ज्या काही बागा आहेत त्यांचं उत्पादनक्षम वय 5 वर्ष असतं, गृहीत धरलेलं असतं. तर मग या कालावधीमध्ये जर शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा भरलेला असेल आणि पावसाचा खंड पडला, तापमान जास्त झालं, थंडी जास्त झाली, तापमान कमी झालं, सापेक्ष आर्द्रता वाढली, वारा मोठ्या प्रमाणात आला, तर या कुठल्याही गारपीट झाली, या कुठल्याही प्रकाराने जर शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याचा कालावधी निश्चित करून दिलेला आहे. या अशा कालावधीमध्ये जर त्या पद्धतीने नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना त्यापासून नुकसान भरपाई ही देय केलेली असते. राज्य शासनाच्या महावेद प्रकल्पासोबत स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा करार करण्यात आलेला आहे. या कंपनी ही माहिती महावेदला देण्यात येते. कंपनीकडून जे काही प्रमाणक ठरवून देण्यात आलेले, जे काही ट्रिगर ठरवून देण्यात आलेले आहे, याची माहिती या महावेद प्रकल्पामध्ये देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रमाणकांच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या माध्यमातून ही देण्यात येते. नक्कीच. सर, आपण बघतो की पारंपरिक पद्धतीने शेती जेव्हा शेतकरी करतात तर साहजिकच उत्पन्न हे कमी येत असतं. तर आपल्या योजनांमधून असे काही आधुनिक तंत्रज्ञान दिले जात आहे की ज्यामुळे जे काही उत्पन्न असेल शेतकऱ्यांचं तर त्यात वाढ होऊ शकेल? बरोबर आहे मॅडम. आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीने जेव्हा शेतकरी उत्पन्न घेतो, आता जर आपण मक्याचं पीक घेतलं तर पारंपरिक पद्धतीने जर शेतकरी मक्याचं उत्पन्न घेतो तर ते त्याला एकरी 20 क्विंटलच्या आत येतं. परंतु
परंतु मक्याची उत्पादन देण्याची जी अनुवंशिक, ज्याला जेनेटिक पोटेन्शियल म्हणतो, उत्पादन क्षमता जी आहे त्याची अनुवंशिक उत्पादन क्षमता, तर ती 49 क्विंटल प्रति एकर आहे. बरोबर. मग 49 क्विंटल प्रति एकर आणि हा मका घेतलेला शेतकरी जो आहे पारंपरिक पद्धतीने शेती करत असतो त्याची 20 क्विंटल प्रति एकर, तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि ही तफावत आपल्याला कमी करण्यासाठी शासनाचं तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांना देत असतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असेल, राष्ट्रीय भरधान्य अभियान असेल, आता नुकतंच सुरू झालेलं कडधान्य आत्मनिर्भरता अभियान असेल, तर या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक प्लॉट दिले जातात. याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणं दिलं जातं, या शेतकऱ्यांना निविष्ठा दिल्या जातात, सरीवरंबा पद्धतीने लावा, सूक्ष्म सिंचनाचा वापर करा, इम्प्रूव्ड व्हरायटी लावा, असे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले जातात आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्नामध्ये भर आपल्याला दिसून येत आहे, उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच. सर, समाजातील दुर्बल महिला असतील किंवा मग मागास जे घटक आहेत, तर यांना या योजनांमध्ये सामावून घेतलं आहे का? वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या योजना आहेत, त्यांच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याच्या पद्धतीने जर आम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करतो, तर या निवड करत असताना 30% महिलांना प्राधान्य प्रत्येक योजनेमध्ये दिलं जातं. अच्छा. समजा एखाद्या गावामध्ये जर 25 लाभार्थी निवडायचे आहे, तर त्याच्यातून 30% महिलांना प्राधान्य आम्ही दिलं जातं. महिलांची निवड सुद्धा 30% करण्यात येते. जर महिला उपलब्ध नाही झाला तर मग सर्वसामान्य लाभार्थी त्या ठिकाणी निवडण्यात येतात. नंतर जे काही आहे दिव्यांगांना सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तृतीयपंथी ट्रान्सजेंडर यांना सुद्धा आम्ही योजनांमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. परंतु तसेच SC कॅटेगरीच्या लोकांना सुद्धा 12% त्या ठिकाणी सामावून घेतलेलं आहे. 9% ST कॅटेगरीच्या लोकांना, अनुसूचित जमातीच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी आपण त्या लाभार्थ्यांमध्ये निवड करत असतो. म्हणजे सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो. नक्की. सर, आपण बघतोय की सध्या म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण अनेक बातम्यांमध्ये ऐकतो किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ऐकत असतो, खत टंचाई, बियाणे टंचाई असेल किंवा फसवणूक असेल, तर याबाबत काय उपाययोजना केंद्र शासनाकडून करण्यात येत आहेत? बरोबर आहे मॅडम, आपण बघत असतो वृत्तपत्रांमध्ये बातम्या असतील, नंतर सोशल मीडियावर बातम्या असतील की खतांच्या बाबतीमध्ये टंचाई असेल किंवा बियाण्याच्या मध्ये फसवणूक झालेली आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेल की खतांच्या बाबतीमध्ये सरकारने एक नॅनो युरिया आणि युरिया गोल्ड या 2 गोष्टी या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये उपाययोजना युरियावर दिलेल्या आहेत. तर नॅनो युरिया आपण बघितला तर जे युरियाचे डोस शेतकरी देत असतो, मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्याला युरिया वापरताना दिसतो. युरिया हा पिकांना फक्त वाढीसाठी महत्वाचा असतो, वाढ करण्यासाठी. मग युरिया हा शेतकऱ्यांनी त्या पिकांना, कापूस असेल, मका असेल, तर 2 किंवा 3 टप्प्यामध्ये हा द्यायचा असतो. मग ज्यावेळेस आपण खतं लावणीच्या वेळेस देतो त्याला आपण बेसल डोस म्हणतो आणि लावणीच्या नंतर जेव्हा देतो 1 महिन्यांनी तर त्याला आपण टॉप ड्रेसिंग म्हणतो. मग शेतकऱ्यांची झुंबड युरियाच्याच बाबतीत उडताना आपल्याला दिसते. इतर खतांच्या बाबतीत कुठेही टंचाई जाणवत नाही. जाणवली तर युरिया हा मोठ्या प्रमाणात शेतकरी मागत असतो, त्या संदर्भामध्ये ती होत असते. पण त्याच्यावर पण नॅनो युरिया हा पर्याय आता शासनाने आणलेला आहे. तर नॅनो युरियाची जर त्या ठिकाणी टॉप ड्रेसिंगसाठी फवारणी केली तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. 1 युरियाची बॅग बरोबर 1 नॅनो युरियाची बॉटल असं त्यांचं प्रमाण आहे. ते ICR भारत सरकार प्रमाणित आहे. तर 1 लिटरला 4 ml वापरलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना दिसून येतो. जमिनीतून दिलेला युरिया हा नंतर उडून जातो, वाहून जातो, त्याची लॉसेस होतात. परंतु वरून फवारणी केलेला युरिया जो काही असतो, नॅनो युरिया जो असतो, तो पानांमध्ये तुमचा व्हॅक्युम्स जे असतात, पानांची त्या व्हॅक्युम्स मध्ये तो जवळजवळ 25 दिवसापर्यंत त्या ठिकाणी स्टोअर झालेला असतो आणि तो प्लांट पीक त्याचं ते वापरत असतं. त्याच्यामुळे युरियाची टंचाई शेतकऱ्यांसाठी एक पर्याय चांगला काढलेला आहे नॅनो युरिया. दुसरा म्हणजे युरिया गोल्ड राजस्थानमध्ये आपण बघितलं तर आपल्याला आपले सन्माननीय पंतप्रधान यांनी राजस्थानमध्ये 2024 मध्ये युरिया गोल्डचं उद्घाटन केलं सीकरमध्ये. तर त्या युरिया गोल्ड म्हणजे हा जो काही आपला रेग्युलर युरिया आहे याच्यापेक्षा थोडासा हा सल्फरने कोटिंग केलेला युरिया आहे. याला युरिया गोल्ड म्हणजे याच्यात नत्राचं प्रमाण हे 37% असतं आणि सल्फरचं प्रमाण हे 17% असतं. तर झालं काय की आपण रेग्युलर युरिया 46% बनवत होतो, तर याच्यात 37% युरियाला, म्हणजे तुमचा युरियाच्या गोण्यांची संख्या जास्त झाली. युरियाचं म्हणजे युरिया हा शेतकऱ्यांपर्यंत जास्त गोण्यांच्या माध्यमातून पोहोचणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे काही लॉसेस होणार होते किंवा हा जो काही युरिया वापरला जात होता, उद्योगामध्ये वापरला जात असेल, दुग्ध व्यवसायामध्ये कुठेतरी वापरला जात असेल, तर याच्यावर आळा बसणार आहे आणि सर्वच्या सर्व हा युरिया हा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. कोटिंग केल्यामुळे लॉसेस कमी होत आहेत, जमिनीचं स्ट्रक्चर सुधारत आहे, सल्फर बुरशीनाशक म्हणून काम करता येतं, त्याच्याने सुद्धा पिकांना फायदा होणार आहे. म्हणजे नितीचत युरिया गोल्ड आणि नॅनो युरियाचा वापर शेतकऱ्यांनी जर वाढवला, नुसता युरियाची बॅग न मागता, तर खत टंचाईचं कुठलीही समस्या आपल्याला दिसून येणार नाही. त्याच्यावर उपाययोजना झालेला आहे.
आणि दुसरी जी काही गोष्ट आहे की बियाण्याच्या बाबतीमध्ये, तर बियाण्यामध्ये फसवणूक होते किंवा बियाण्याचा पुरवठा व्यवस्थित म्हणजे खराब बियाणं पुरवलं गेलं, तर याच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून एक साथी पोर्टल या ठिकाणी आपल्याकडं विकसित करण्यात आलेलं आहे. आणि साथी पोर्टलवर सर्व बीजोत्पादन म्हणजे सीड तयार करणाऱ्या कंपन्या, विक्री करणारे, वितरण करणारे सर्व कृषी सेवा केंद्रवाले यांना सर्वांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. या ठिकाणी सांगायला आनंद होतो की आज अखेरपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 73,000 विक्रेत्यांची त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 73,000 विक्रेत्यांची नोंद त्या साथी पोर्टलवर झालेली आहे. 2,000 पर्यंत कंपन्यांची नोंद त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते रजिस्ट्रेशन. आणि या सर्व लोकांवर कृषी विभागामार्फत त्या ठिकाणी नियंत्रण करण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारचं कुठलंही चुकीचं फसवणूक केलेलं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत हे या आता दिलं जाणार नाही. नक्कीच सर, रासायनिक कीटकनाशक आणि खतं यांच्या अतिवापरामुळे सर्वसामान्य जनतेला जे म्हणजे काही आरोग्याच्या ज्या काही समस्या निर्माण होतात, तर त्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचं आपण बघतो. तर आपण याबाबत काय सांगू शकाल की नेमके कोणते प्रयत्न केंद्र शासनाच्या मार्फत करण्यात आलेले दिसतात? तर अतिशय चांगला महत्त्वाचा मुद्दा आहे. रासायनिक खतांमुळे आरोग्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आपल्याला जाणवत असताना दिसतं. आपण जर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,000 लोकांच्या मागं 2 ते 3 लोक हे कॅन्सरने मृत्यू पावताना आपण बघत आहेत. जेवढे पण लोक महाराष्ट्रामध्ये जर मृत्यू होत असतील त्याच्यापैकी 10 ते 12% लोक हे कॅन्सरने मृत्यू होताना आपण बघतोय. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 1,00,000पर्यंत रुग्ण ही कॅन्सरची नोंद होताना आपण बघतोय. कॅन्सरच्या कारणांमध्ये अनेक कारणांमधलं एक कारण हे कीटकनाशक, रासायनिक कीटकनाशक, रासायनिक खतांचे अवशेष हे मानवाच्या शरीरामध्ये जाणं हा सुद्धा एक गोष्ट असू शकतो. याच्यासाठी शासनाने खूप महत्त्वाची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या ठिकाणी केलेलं आहे. आणि पंतप्रधान पोषण सुरक्षा अभियान हे 2 अभियानं या गोष्टींना केंद्रबिंदू ठेवून या ठिकाणी करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना आम्ही सांगत असतो की तुम्ही निविष्ठा वापरत असताना नैसर्गिक निविष्ठा वापरा, सेंद्रिय निविष्ठा वापरा. जर तुम्ही 5 एकर शेती करत असाल तर त्याच्यातली 2 एकर 3 एकर शेती ही सेंद्रिय पद्धतीने करा, ती नैसर्गिक पद्धतीने शेती करा. त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आमच्याकडे नैसर्गिक शेती अभियानामधून, केंद्र शासनाच्या या अभियानातून शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले आहेत. याच्यामध्ये 50 हेक्टरचे गट हे गावांमध्ये करण्यात आलेले आहेत. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरच्या घरी नैसर्गिक निविष्ठा कशा तयार करायच्या, नैसर्गिक शेती कशी करायची याचे धडे शेतकऱ्यांना दिले जात आहेत. आणि नंतर पंतप्रधान पोषण सुरक्षा अभियानाअंतर्गत सुद्धा या ठिकाणी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मिलेट इयर राबवण्यात आलं. मिलेट इयरच्या माध्यमातून शाळांमध्ये आणि गावागावांमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा या पद्धतीने माहिती देण्यात आली की जे काही आपल्याला श्रीअन्न ज्याला म्हणतो आपण, तृणधान्याला नाचणी असेल, नागली असेल, राळा असेल, राजगिरा असेल, तर या सगळ्या प्रकारचे जे काही मिलेट्स आहेत तर हे मिलेट्स आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. पूर्वीचे जे काही आपले आजी बाबा आजोबा हे सगळं मिलेट्स त्यांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्याच्यामुळे मधुमेह असेल, रक्तदाब असेल, हृदयविकार असेल यांचे आजार त्यांना कमी होताना बघत होतो. परंतु आता लोकांना आजार वाढलेले आहेत. म्हणून पंतप्रधान पोषण सुरक्षा अभियानामधून तर मिलेट्सकडे लोकांनी वळलं पाहिजे, मिलेट्सचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. या संदर्भामध्ये सुद्धा कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे. नक्कीच सर, आता आपण बघतोय की सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून आपण वावरताना किंवा त्याच्यात आपण बघत असतो की सगळ्या काही क्रांती या डिजिटलमुळे झालेल्या आहेत. तर यात कृषी विभागाने डिजिटायझेशन बाबत काही पाऊल उचललं आहे का? निश्चितच मॅडम, आपण जर बघितलं तर केंद्र शासनाचा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जो काही प्लॅटफॉर्म आहे याच्या अंतर्गत ॲग्रिस्टॅक नावाचा एक प्रकल्प देशामध्ये राबवला जातात आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा सहभाग घेतलेला आहे. तर या ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा पीक पेरणीचा डाटा सुद्धा त्या ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर ID बंधनकारक करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घेण्याचं आवाहन आणि या संदर्भात मोहिमा सुद्धा कृषी आणि महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या आहेत. तर ॲग्रिस्टॅकच्या मध्ये शेतकऱ्यांना त्याचं पीक पेरणीचा अहवाल त्या ठिकाणी नोंद केला जातो. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांसाठीचे जे काही जमिनींचे गाव नकाशे आहेत, शेती सर्वे नंबरचे गाव नकाशे आहेत, कॅडिस्टर मॅप सुद्धा त्या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे शेतकऱ्यांचा माहितीचा संच त्या ठिकाणी क्रिएट करण्यात आलेला आहे. मग किसान क्रेडिट कार्ड असेल, पीक विमा योजना असेल, PM किसान योजना असेल, तर या सर्व प्रकारच्या योजना त्या ठिकाणी लिंक करण्यात आलेल्या
आहे आणि ॲग्रिस्टॅकला या फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एका क्लिकवर सर्व माहिती त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे. म्हणजे शेतकऱ्याला दरवेळेस कागदपत्र घेऊन जाणे, कागदपत्र नेणे, रजिस्ट्रेशन करणे असं कुठलंही काम शेतकऱ्याला राहणार नाही. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकचे फार्मर आय डी त्या ठिकाणी काढून घेतले पाहिजे. हे एक डिजिटलचं पाऊल आहे. आणि दुसरं डिजिटलचं पाऊल जे काही आहे तर त्या संदर्भामध्ये महाविस्तार AI ॲप हे कृषी विभागामार्फत केंद्र शासनाच्याच मदतीने या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. तर या महाविस्तार AI ॲपमध्ये शेतकऱ्याला सर्व प्रकारच्या पिकांची माहिती एका क्लिकवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी जर त्याच्या प्ले स्टोअरवरून त्याच्या मोबाईलमध्ये महाविस्तार AI ॲप डाउनलोड करून घेतलं तर त्या ॲपमध्ये जर फार्मर आय डीद्वारे त्याने डाउनलोड केलेलं असेल तर सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी त्याला पिकांची माहिती त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शेतकऱ्याला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय IT कंपन्यांच्या माध्यमातून चॅटबॉक्स सुद्धा त्या ठिकाणी क्रिएट करण्यात आलेला आहे. त्या चॅटबॉक्समध्ये शेतकऱ्यांनी कोणताही प्रश्न विचारला तो मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये या दोन भाषा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर तो प्रश्न विचारल्यानंतर शेतकऱ्याला तात्काळ त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळणार आहे. भविष्य काळामध्ये शेतकऱ्याच्या संवादाने सुद्धा त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं दिले जाणार आहेत. शेतकऱ्याचा आवाज ओळखला जाणार आहे. त्या ठिकाणी बरेच विकसन त्या ठिकाणी होणार आहे. आणि नुकतंच तात्काळ त्या ठिकाणी आता एक नवीन त्या ठिकाणी क्रिएट केलेली गोष्ट म्हणजे जर शेतकऱ्याने एखाद्या किडीचा, एखाद्या प्लांटचा फोटो काढला आणि तिथं विचारलं की ही कोणती कीड आहे, हे कोणतं प्लांट या ठिकाणी कोणता रोग आलेला आहे, तर ते ॲप सुद्धा त्याला ती माहिती देणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारची योजना, सर्व प्रकारची माहिती त्यांना महाविस्तार या ॲपवर त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. हे सुद्धा एक डिजिटल क्रांतीचं पाऊल कृषी विभागामार्फत उचलण्यात आलेलं आहे. नक्कीच सर, सर्व प्रकारच्या योजना राबवत असताना सुलभता आणि पारदर्शकता तसंच शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने नेमके काय नियोजन केलेले आहे? खूप महत्त्वाची गोष्ट आहे मॅडम की आपण बघितलं की केंद्र शासनाने DBTचं या ठिकाणी पाऊल उचललं होतं 2015 आणि नंतर 2020 मध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने DBT योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. तर कृषी विभाग सुद्धा त्या ठिकाणी DBT योजनेअंतर्गत एक खिडकीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या योजना कृषी विभागाच्या ह्या DBT वर झालेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा शेतकरी असू द्या, छोटा असू द्या, मोठा असू द्या, अतिशय सुलभ पद्धतीने त्याला घरी राहून मोबाईलवर त्याने जर रजिस्ट्रेशन, आधार प्रमाणीकरण करून घेतलं, DBT या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जर त्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं तर त्याचं रजिस्ट्रेशन एकदाच त्याला करावं लागतं. युजर ID, पासवर्ड त्याला मिळतो. OTPच्या माध्यमातून तो कृषी विभागाच्या त्या सर्व योजना त्याला तिथे दिसतील. त्या योजनांना त्यांनी जर त्या ठिकाणी अर्ज केला तर त्या योजनांच्या अर्जाच्या द्वारे त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राची लॉटरी काढली जाते. लॉटरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नंबर त्या ठिकाणी लावले जातात आणि त्या पद्धतीने पूर्वसंमती देऊन शेतकऱ्यांना नंबर लागल्याचा पण मेसेज जातो, पूर्वसंमतीचाही मेसेज जातो. शेतकऱ्यांनी फक्त डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे असतात. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं सुलभ आहे. ही प्रक्रिया सर्व सुलभ आहे की शेतकरी त्याला घरी बसून मोबाईलद्वारे नंतर CSC सेंटरवर जाऊन तो 23 रुपये 60 पैसे फी भरून फक्त त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो आणि योजनांची ऍप्लिकेशन करू शकतो. ही सुलभता म्हणजे कृषी विभागाच्या कार्यालयापर्यंत येण्याची गरज त्याला नाही. त्याच्या कामामधून वेळ काढून कार्यालयापर्यंत यायचं म्हणजे खूप त्याचा वेळ खर्च होतो, पेट्रोल खर्च होतं. पण या सर्व गोष्टींवर तोडगा म्हणून CSC सेंटरवर गावातच त्याला या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तो मोबाईलवर सुद्धा स्वतः करू शकतो. ही सुलभता झाली. आणि पारदर्शकता म्हणजे जर आमच्याकडे बघितलं तर जी लॉटरी पद्धतीने लावली जाते ती लॉटरी पद्धतीने कुठलाही शेतकरी त्यामध्ये येऊ शकतो. त्याचा नंबर ते ऑटो सिस्टीम आहे, सिस्टीम जनरेटेड आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणून त्या ठिकाणी योजना आता राबवताना आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. FCFS जो पहिले आला त्याचा त्या ठिकाणी नंबर लागेल. मग तो नंबर लॉटरी पद्धतीने लागतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची पण निवड तिथं होताना आपण बघत आहेत आणि या पद्धतीने पारदर्शकता त्या योजनेमध्ये आपल्याला दिसून येते. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमातून आपण केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध योजना, शेतकरी कल्याणकारी उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेतलीत. आणि आज सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या आकाशवाणी धुळे केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या पुन्हा एकदा माहीत करून दिल्यात, त्याबद्दल मी धुळे आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध विकास योजना याविषयी उपकृषी अधिकारी सचिन राजपूत, तालुका कृषी कार्यालय शिंदखेडा यांच्याशी वैशाली गिरासे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. सादर करते होते सुमित सूर्यवंशी.